जे बी मित्रांनो, माझं नाव आकाश शंका. आज मी आलो आहे औरंगाबादमध्ये. मित्रांनो, औरंगाबादमध्ये कशासाठी तर कडूबाई खरात यांना भेटण्यासाठी. मित्रांनो, सुप्रसिद्ध सिंगर कडूबाई खरात, ऑल इंडियामध्ये त्यांच्या गाण्यांची चर्चा होती, त्यांच्या गाण्यावर पूर्ण पब्लिक नाचते. अशा व्यक्तीला मी आज भेटण्यासाठी त्यांच्या घरी आलो आहे. तर मित्रांनो, भरपूर दिवसापासून याची मी ट्राय करत होतो त्यांना भेटण्याची. आज तो दिवस आला आहे, तर आज आपण त्यांना भेटूया. तर चला मग जाऊया. जे बी मित्रांनो, माझं नाव आकाश शंका. आज मी माझ्या ब्लॉगमध्ये, या आकाश शंका या ब्लॉगमध्ये कडूबाई आई यांचं स्वागत करतो. माझी भरपूर दिवसापासून इच्छा होती भेटायची, तर मी नाशिकमधून प्रवास करून आज संपर्क साधून आज आलोय. तर आज थोडी मुलाखत म्हणून थोडीशी इन्फॉर्मेशन वगैरे त्यांची पहिल्या स्टार्टिंगपासून तर आत्ताच्या लाईफपर्यंत आपण थोडी विचारपूस करूया. तर आई, तुमचं स्टार्टिंग कशा प्रकारे तुमचं झालं गाण्याचं? तुम्ही याचे क्लासेस वगैरे नव्हते घेतले, काही नाही, तरी पण तुम्ही कशा प्रकारे केलं? मला थोडी इन्फॉर्मेशन द्या त्याच्याबद्दल. कलास म्हणजे कला सुद्धा आम्हाला माहितीच नाही. लहानपणापासून सगळे आई वडिला सगळे गाणे म्हणत होते. आणि त्याच्या बाद काही काळाच्या नंतर असे दारावर भिक्षा करून मी लेकर बाळा पोचत होती. असं करता करता खाता त्या भाकरीवर गाणं मास्तरने शिकवलं. सरने सांगितलं. हां, तर थोडंसं गाणं वगैरे आम्हाला थोडंसं सांगा. हो, थोडं सांगा. जे गाणं काय पाठ नव्हतं, तर ते गाणं मला पाठ करून दिलं मास्तरनं पेटीवर बसून. ते गाणं असं आहे, ते सगळ्या महाराष्ट्रातच ऐकलंय. त्या गाण्यावर पूर्ण महाराष्ट्र नाचला जातो. ते गाणं आहे, माई बापाऊन भीमाचे करलय हैराण हो, तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपू खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हैर, तुम्ही खातात त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हैर. तुमचं आत्ताच मुलीचं लग्न आलंय, त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. थोडं त्यांच्याबद्दल पण सांगा ना. मुली म्हणजे मी आता लहानपणाचे आम्ही बराच काळ ताऱ्यावर मागूसरी हे गेलं. मुलीचं लग्न केलं तर सगळं महाराष्ट्रामध्ये सगळ्याला माहिती झालं, पण सगळ्याला आनंदच झाला. आणि पुन्हा समाजाला बी चांगली साथ दिली. ते समाजाचे उपकार आहेच माझ्या, बाबासाहेबांचेच आहेच, पण जास्त उपकार समाजाचे आहेत. आतापर्यंत किती गायले तुम्ही? गाणे गायले तुम्ही? आतापर्यंत भरपूर गाणे गायले. कोणकोणते गाणे? मी बाबासाहेबांचे भरपूर गाणे, छत्रपती शिवरायाचे गाणे, अण्णाभाऊ साठेचे गाणे, असे महामानवाचे गाणे गायले. पिक्चरमध्ये पण कोणते गाणं आलंय तुमचं आतापर्यंत? किती पिक्चरमध्ये तुम्ही गाणे गायले ते पण थोडं? ना2 मध्ये नागराज बगळे साहेबनं ते गाणं दिलं, ते गाणं गायले. आत्ता पण नागराज मंजुळ सरांनी एक तुमच्यासोबत सेल्फी घेतला का? त्यांनी त्यांच्या स्टेटसवर ठेवलं होतं. मी सोशल मीडियाला त्यांच्या पाहिलं. ते नक्की तुम्ही पिक्चरमध्ये गायला गेले होते का? काही स्टुडिओमध्ये गेले होते. स्टुडिओमध्ये गाणं गाऊन दिलं त्यांना. ते बाबासाहेबांची शिरण होती ना, त्याच्यामध्ये सुद्धा मी गाणं गायलं, खाता त्या भाकरीवर. ते गाणं तर भरपूर फेमस झालं. आणि सोरा नावाचं पिक्चर निघालं, तर त्याच्यात सुद्धा मी गाणं गायलं. एक साजन नावाचं पिक्चर आहे, त्याच्यात सुद्धा गाणं गायलं. साजन मराठी पिक्चर का इंग्लिश? मराठी आहे. मराठी पिक्चर. तुमचं यूट्यूब चॅनल पण आहे, तर यूट्यूब चॅनल बद्दल तुमची इन्फॉर्मेशन लागते. यूट्यूब चॅनल म्हणजे दादा, आमचे यूट्यूब चॅनल म्हणजे आम्हाला काही माहितीच नव्हतं. याच्या अगोदर दुसऱ्याच लोकांनी त्यांचं बंद करून घेतलं. आणि आता माझ्या मुलाला समजायला लागलं, काही मुलं आम्हाला दर्शक साथ देतात, त्याचं आता कळायला लागलं आम्हाला की यूट्यूब चॅनल काय असते. इन्कम वगैरे तुमचे स्टार्टिंग पहिले आम्हाला काही चालू नाही. इन्कम पहिले ते पण करून काही नाही, आम्हाला काहीच नाही. यूट्यूब बद्दल यूट्यूब कडून अजून तुम्हाला काय आलं नाही? तर तुमच्यासोबत डेली म्हणजे पहिल्यापासून राहतात सर, तुम्ही पण थोडी इन्फॉर्मेशन, तुम्ही सोबत काय काय कामं करता? असं सोबत यायचं पहिली गोष्ट, याचं शिक्षण नसल्यामुळं ती पुढे अडचण होती. आणि त्याला काही शिकवायचं म्हणलं तर मग ते पहिलं शिकवून घरात शिकवायचं, थोडंफार हार्मोनियम वाजवून. तसंच ते गाणं मी मनोज राजाचं यूट्यूबला पाहून त्याची चाल, कसं गाणं आहे म्हणलं, हे म्हणत होते की हे गाणं असं खाण्याचं भाकरी सही नका का म्हणून लोक मला नाव ठेवतील, पण म्हणतात ते सही बराबर आहे. सही याच्यामुळे येते की आज आपण चांगले कपडे घालतो बाबासाहेबांमुळे, चांगलं खातो बाबासाहेबांमुळे, नोकरी करतो बाबासाहेबांमुळे. त्याच्यामुळे म्हणलं त्या गाण्याला कोणीही आवडणार नाही, पण ते गाणं लोकांच्या दर्जात जाऊन गाऊन दाखवा लोकांना की हे खरं आहे का खोटं आहे म्हणून. फेमस पण तेवढं झालं, तर फेमस बी तेवढं झालं.
त्याच्या बादमध्ये मग काही जर असलं समजा असं तर मी त्याला शिकवतो थोडंफार सोबत. म्हणजे आता कमीत कमी 2009 पासून आम्ही सोबतच आहे. मीराबाईतले काही दिवस कार्यक्रम काढले. ते कार्यक्रम असे होते सरकारी की ते कार्यक्रमाचे पैसे टावर तुम्ही भेटायचे म्हणून मी पोटाला काय लागत काय आलं मग यार तसेच या मुलीला घेऊन तुमचा व्हिडिओ पाहिला होता व्हिडिओमध्ये. त्या तुम्ही त्या या मुली जर छोटी असताना तिला सोबत घेऊन जायचं, मग आपल्या समाजाचा दर्जात जायचं, काही भीमगीतं म्हणायचे. ते भीमगीतं म्हणले की आपल्याला समाज उपाशी मोड देत नाही कधीच कलाकाराला. मग आपल्या समाजाला काय करायचं, थोडंफार पैसे द्यायचे, थोडंफार काही भाकरी द्यायच्या, थोडंफार काही कपडे ते द्यायचे, फाटेल फुटेल का होते कसे का होते. आम्ही ते कपडे वापरून गेलो. आज बी आम्ही ते दिवस विसरत नाही. कारण की समाजच असं आहे की समाज कधी बी माणसाला मोठं करतो आणि त्या मोठ्या समाजाला आपण लहान कधी करू नये अशी आमची वागणूक आहे. म्हणजे आम्ही कधीच नाव घेणार नाही. सर अजून एक की तुम्ही आत्ता जे गाणं लिहिले ते कोणतं गाणं आहे नक्की तुम्ही मला सांगत होते आत्ता? हा ते म्हणजे ते याच्या जीवनावर दिलं ते गाणं मी. ते कोणतं गाणं आहे तुमचं? ते भीमकन्या कडूबाईने कसे दिवस काढले, भीमगीत गावली पोट भरिले. म्हणजे बाबासाहेबाचं जर गाणं त्यानं गाणं नसतं, कदाचित जर दुसऱ्याकडं मार्ग काढला असतात आज हे दिवस आले नसते. आणि त्याच्यात मी सगळं समाजाचे उपकार पहिले त्याच्यात मांडले की समाजाचे उपकार आहे माझ्यावरी. म्हणजे समाजाचेच उपकार म्हणून आज आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळाले. आणि कडूबाईला पहिलं कोण ओळखत होतं, मोबाईल नव्हते काही नव्हतं, त्याच्या जगात पाठांतर बी होतं. पण आजच्या काळामध्ये मोबाईलमुळे समजा जो कमीत कमी अंधारात पडेल जो कलाकार असेल त्या कलाकाराला सुद्धा मोबाईलला मैदानामध्ये आणून दाखवलं. तसे एक याचे दिवस चांगले आले, आता समाजाला चांगले आले. मी अजून एक पाहिलं होतं की आईंचं जे गाणं आहे ना पहिलं गाणं कोणतरी युट्यूबवर फेसबुक युट्यूबला टाकलं पहिलं गाणं. ते कोणतं गाणं होतं? पहिल्यांदाच युट्यूबला गाणं टाकलं होतं. ते रातोरात मिलियन मध्ये गेलं होतं. हा हा ते गाणं मी कुंकुला रामा पहिलं गाणं. त्याच्यावर थोडंसं काही हे द्या ना आपल्याला 2-3 ओळी. माझ्या भीमाच्या नावाचा, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. हे गाणं जे मी गाणं हे गाणं कालिदास बाबाचं आहे. मला कालिदास बाबांना सांगितलं की कुशाल गाणं म्हणायचं. त्याच्याकडं आहे अडचण येणार. याच्यामध्ये तुम्ही आत्ता मागे अनंत शिंदे भाऊंना पण भेटलं होतं. आता सोनी टीव्हीला तुम्ही आत्ता मला वाटतं मिनिमम 1 हप्त्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी 1 हप्त्यापूर्वी तुम्ही आता. तर मी घरी तो व्हिडिओ टीव्हीला बघितला ना माझ्या फॅमिलीसोबत. तर त्याच्याबद्दल पण थोडं सांगा ना, तुमचे आदर्श भाऊ सोबत तुमचे रिलेशन वगैरे त्याच्याबद्दल थोडं. हा बघा तिथं सगळे मला नेहमी फोन करतात ते की या आमचं आहे गाणे म्हणा, तुम्हाला कोणतं जे म्हणायचं आहे तुमच्या आवडीचं म्हणा असं. तुमची जी टीम आहे संगीतची पूर्ण जी तुम्ही ऑर्डर वगैरे घेतात ती कशा प्रकारे राहते ते थोडी त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्या मला. आमची टीम म्हणजे जी माझी टीम आहे आता 17-18 लोकांची टीम आहे. आणि जे मी कार्यक्रम घेते 2.5 लाख 1.5 लाख जर असलं तर तरी मी माझ्या टीमला मी जे पैसे देते काही पैसे आम्हाला राहत नाही. जे पहिले हां 2 गाड्या भाड्याच्या असतात. एक क्रुझर राहते लांब कधी असलं तर भरपूरच भाडं होतं त्या गाड्याचं. आणि काही टायमाला काही राहतात मला पैसे थोडेफार, पण पोट भरतं बा. जिकडं बाई पहिली तशीच यायचं पण पोटाला पोट पण खाते. आणि मागं जर 20-25 लोक पोट भरतात मला त्याच्यामध्ये सोपा. तुमच्या पहिल्याच्या लाईफमध्ये आणि आत्ताच्या लाईफमध्ये किती डिफरन्स पडला आहे? पहिल्याची लाईफ म्हणजे पहिली लाईफ अशी होती सर की समजा कोणी बोलत नव्हतं पुढं, कोणी भाव देत नव्हतं, ते गरीब होता. आपण गरीब म्हणून सगळे कोणी बोलवत नव्हतं, कोणी घरी येत नव्हतं, कोणी कोण आपण बळजबरी कधी बोलायला गेलं तर कोणी नाच म्हणत होतं ते का गरीब आहे असं म्हणून सांगितलं. आणि आता भगवंताच्या कृपा आशीर्वादाने आता ते सगळे माझ्या घरी यायला लागले, बोलायला लागले आणि चांगलं आहे. मला सब माहिती आहे घरी येतात माझ्याकडे येतात तर मला आनंद होतो म्हणून चांगलं वाटतं.
अजून काही नवीन तुमचं काही येणार आहे अजून पिक्चरमध्ये सॉन्ग वगैरे व तुम्ही अजून नवीन एखादं सॉन्ग बनवले असं काय आहे? गाणे गाणे येते ना नवीन. नवीन आपलं गाणं वगैरे कोणतं येणार आहे? ते पेनं लावे खिशाला. थोडं सांगून बोलून 2-3 ओळी तुम्ही येतात. पेन लावी खिशाला, चष्मा लावे डोळ्याला, अंगामंदी शर्ट, माझे विमान दावे माय, माझं विमान दावलंय माय, ते दिल्लीच हायकोर्ट, माझ्या बापानं दावलंय माय, ते दिल्लीच हायकोर्ट. आई तुम्ही जे घरामध्ये राहत होते त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्या ना. थोडं घराचं पण मी भरपूर ऐकलं होतं तुमची पहिल्या घरामध्ये आणि आत्ताच्या घरामध्ये भरपूर डिफरन्स पण झाला आहे. त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्या. आता या ठिकाणी तुम्ही जे शूट करू लागलो ना, तर हे गायरानामध्ये आम्ही आमच्याकडून भाडं भरायची ताकद नव्हती. हे गायरान पुन्हा पेपरला दिलं होतं 472 गट नंबर की तिथं जागा धरून चालवून. ही जागा आम्ही धरली आणि या अडचणीमध्ये राहायला लागलो. तर अंधारात आता बी लाईट नाही आहे तरी बी आम्ही राहत होतो. तर साहेबांनी पटोले साहेब आणि हाटोरे साहेब आणि कल्याणजी काळे साहेब आणि सगळे त्यांचे सहकारी चव्हाण साहेब त्यांनी मला सुंदर असं घर दिलं की खरोखर मी त्यांचे आभार व्यक्त करते. त्यांनी मला घर दिलं आणि त्या घरामध्ये मी आज सगळा संसार वाटली दिली मला. जसं लेकी बाईल देतात तसंच मी बहीण म्हणून मला त्यांनी दिली. पूर्ण भांड्यापासून तर पूर्ण सगळं 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 गॅस गेस सगळं सगळं दिलं. सगळं रेडीमेडच तुम्हाला गिफ्ट केलं. हो, खूप भारी दिले. पुन्हा हलके भांडे दिले. तुमच्या फॅमिलीबद्दल पण थोडी इन्फॉर्मेशन आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? आमचे 3 मायले काय भाऊंना तर मी ऑलरेडी ओळखतो. 3 मायले काय 2 मुलं आहेत मला. एक मुलगी आहे. मास्तर आमच्यासोबत राहते. आणि पहिलं परवाच आमचं असं आहे की तर पहिल्यानं मास्तर पेटी वाजायची, मी ताऱ्या वाजायची, एक पोरानं खंजीर वाजायची. आम्ही 2 माहिती का मायला काय भजनं म्हणायचं. तर त्या भजनाला जात होते मी. तर त्या ठिकाणी जर तरी भजन म्हणलं तर काय लोक मला एक नारळ देत होते, 50 रुपये देत होते. त्याच्यामध्ये पोट भरत होतं. बाबासाहेबांचं एक गाणं गायलं ना, बाबासाहेबांना मला भरपूर मला साथ दिली. की तुम्हाला म्हणजे तुम्ही शिकले तर नाही ते तुम्ही कुठे जात होते फॅमिलीसोबत ते मी ऐकलं होतं की फॅमिलीसोबत राहून त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला म्हणजे माझे आई वडील होते ना ते भजनं म्हणत होते आणि मला ते भजनाचा छंद लहानपणापासून माझ्या बापा सांगितलं आई संग जायचं भजनाला भजन म्हणत नाही आई. त्याच्यापासून मग तुम्हाला छंद लागला. त्यापासून पुढे म्हणजे चुलते काके जे होते, माझ्या बापाचं नाव तुकाराम रामजी कांबळे, आईचं नाव तानाबाई तुकाराम कांबळे आणि मी त्यांना एकच बाई झाली कडूबाई. म्हणून कडूबाई नाव वाचत नव्हते. आताच्या टायमात एवढं फेमस नाव आहे की युट्यूबला काय गुगलला पण सर्च केलं की मिलियन डायरेक्ट दिसतात. त्यांना तुम्हाला भेटण्यासाठी पण भरपूर उत्सुकता राहते भरपूर पब्लिकमध्ये. हे खरं म्हणलं तर माझ्या आई वडिलाचे खास पुण्य आहे. माझ्या आई वडिलांना मला भजन शिकवलं माझ्या बापाने लहानपणापासून. हरिपाठ कुठं बी जात असते कीर्तनात हरिपाठ म्हणायला लावायचा. त्या भजनाला भजन म्हणजे मला भजन शिकून द्यायचं. रातभर दिवस मग बाप मला घेऊन बसत होता. माझ्या आईंना असं म्हणायचं बाई तसं नव्हतं बाई तसं नव्हतं. कम से कम 500 भजन माझ्या पाठ होतं. हा दियावरले सांप्रदायिक भावगीती प्रल्हाद दादाचे कॅसेट पुरे पाठ करलं सगळे. अभंग गवळणी भक्तिगीता सरी लता दिदीचे पण मी काही म्हणत असं काय डॉक्युमेंटच होतं ते. तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जागी आता शो केले का काही जागी बाकी तुमच्या? महाराष्ट्रामध्ये पूर्ण जागी केले. पूर्ण जागी शो केले. तुम्हाला रिस्पॉन्स सगळ्यात जास्त सिटीमध्ये कोणत्या सिटीमध्ये भेटला? कसं आपल्या जातीचा आपल्या समाजाचं मला कुठं बी पडते सर भेटला सगळ्या जागी. हा सगळ्या जागी. कोणी माझा कार्यक्रम खूप आनंदाने ऐकतात.
आणि मला साथ बी देतात, कोणाला स्टेजवर येऊ देत नाही. पुन्हा मला कार्यक्रमाला गेलं तर आला तर कार्यक्रम झाल्याच्या नंतर गाडीत बसवतील, आमचे पैसे देतील. प्रतिसाद चांगला त्या सगळ्यांनी. माझ्या मम्मीची पण आहे ना भरपूर इच्छा होती तुम्हाला भेटायची. हम्म. सकाळी जेव्हा मी घरातून निघालो तेव्हा मी म्हटलं की मी चाललो भेटायला ताईंना. तर मम्मी म्हणे मी पण येऊ का म्हणून. नाही असं काही नाही, ऑलरेडी माझे मित्र वगैरे होते. तुम्ही नाशिकला येईल तर मी नक्की त्यांना भेटायला तुम्हाला घेऊन येईल. धन्यवाद टाईम काढला म्हणून त्याच्यामुळे आई. कारण की ऑलरेडी मला वाटलं तर शक्यता नव्हती की भेटेल असं. मी रिटर्न चाललो होतो, कामामुळे झालं शक्य. धन्यवाद सर. तर मित्रांनो तुम्ही बघितला असेल व्हिडिओ पूर्णपणे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन कडूबाई खरात त्यांच्याबद्दल दिली. कशा प्रकारे त्यांची स्टार्टिंग झाली, कशी प्रकारे त्यांची डेव्हलपमेंट झाली व कशा प्रकारे ते ऑल इंडियामध्ये शो वगैरे करतात. तर ही इन्फॉर्मेशन पूर्ण व्हिडिओमार्फत तुम्हाला मी दिली. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.